ही निर्मिती माझी आहे. तो देव म्हणतो समुद्र माझा आहे. तो देव म्हणतो समुद्र खातं माझा आहे. तो देव म्हणतो जग आणि जगातलं सर्व वैभव हे माझं आहे. Praise the Lord. पैसा तुमच्याकडे नाही, पैसा तुमच्या खिशात नाही, पैसा तुमच्या बँकेत नाही, पण ज्याने तुम्हाला निर्माण केला आहे तो या जगाचा निर्माण करता तुमचा आणि माझा बाप आहे, त्याच्या जवळ आहे. कधी त्याच्याकडून लोकांनी घेतल्यावर कधी घेणार, कधी घेणार? शोभा त्यांनी या वचनावर विश्वास आणि विश्वास तिने प्रभू जवळ मानली. विशेष आनंदाची गोष्ट तिने मला एक सांगितली. काय सांगितली? भाऊ, इकडे आम्ही घराच्या बाहेर चालत आणि मला सांगितलं घरातलं पाहिजे. मी बाई हात ठेवून राहिली. किती काय आमच्या इथे किती पैशाचे? बऱ्याच पैशाचे. काय ग्रॅमी, किती ग्रॅमी, काय तिला सोनं दिलं देवाने. धन्यवाद. सगळ्यात महत्वाची गोष्ट ऐका जरा, ऐका ऐका. तिची बोलतीला लक्ष द्या. किती ग्रॅम आहे तिला माहिती, किती पैशाचं आहे तिला माहिती. पैसे कुठून तिने सांगितलं तुझ्या मेवणीने 1 रुपया दिला नाही, तुझ्या भाच्याने 1 रुपया दिला, हे मला माझ्या देवाने माहिती नाही. त्याला समजत नाही माझ्या लोकांना, त्याच्यासाठी लाखो रुपयाची योजना करणारा देवा. ज्याला हिशोब करतो ना त्याला प्रभू लवकर देतो. हिशोब करणारा लवकर दे. माझ्या 200 रुपये प्रभू म्हणतो 200 पण तू कधीच म्हटला नाही या पाकिटाची मागच्या बाजूला पुढच्या बाजूला 200 रुपये ती पाकिट वापरत नाही. मला आतापर्यंत बऱ्याच लोकांनी चांगले चांगले पॉकेट बक्षीस 2-2, 3-3 हजार रुपये दिले. एक जणांनी मला वाटतं एक मागच्या वर्षी अमेरिकेहून आला, अमेरिकेतून मला पॉकेट घेऊन आला. अमेरिकेत खरेदी करताना तो म्हटला की कोणी पण साहेबांना पॉकेट घेऊन, सॉरी इंग्लंडमधून आला आणि मला पाकिट दिली. वयस्कर व्यक्ती आहे, ख्रिस्ती नावाची अंकल आहे, माझं खूप प्रेम करतात. भरत देशपांडे मेमोरियल चर्चमध्ये आहेत, त्यांना 2 मुली आहेत, मुली इंग्लंडमध्ये फॉरेनमध्ये आहेत, जावई आहेत, त्यांचे जावई मला ओळखतात, मुली मला ओळखतात, सर्व मला. येताना खरेदी करता करता ते दोघं सगळं इंग्लंडमध्ये फिरता त्या अंकल गेले दुकानामध्ये आणि पॉकेट विकत घेतलं. लेटर्स पैसे ठेवायचे. त्यांच्या मुलीने त्यांना विचारलं, डॅडी तुमच्याकडे पॉकेट आहे, घरात शिल्लक पॉकेट आहे, हे पॉकेट तुम्ही कोणासाठी? त्याने सांगितलं, मला तुला माहिती आहे तुझ्यासाठी रोज प्रार्थना, तुझ्या नवऱ्यासाठी, तुझ्या घरासाठी, तुझ्या लेकरासाठी रोज तुला देवाचं एक वचन पाठवणार. ते आपले भाऊ पुरेपान सेवे त्यांना मी पाकिट घेऊन सांगू, हे पाकिट त्यांना द्यायचे. म्हणजे इंग्लंडमध्ये खरेदी करताना तुमच्या पालकाबद्दल लोकांच्या मनात चांगले विचार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पॉकेट घेऊन आले, मला पॉकेट दिलं. मी असता असता त्यांना म्हटलं, अंकल पाकिट दिलं, मग कशात आणलं? पॉकेट आणलं बरोबर, पण पॉकेट भरायची सुरुवात तुमच्यापासून करा. त्यांनी पैसे काढले, पॉकेटमध्ये टाकले, मला देऊन टाकलं. मी घरी आलो. हाय असं पॉकेट पैशासाठी घरात ठेवलं, परत ते पॉकेट घेतलं. पॉकेट यासाठी वापरत नाही देवाच्या लोकांना. पॉकेटामध्ये लक्षपूर्वक ऐका, पॉकेटामध्ये
कमीत कमी थोडे पैसे बसतात. किती बसतात त्यांना पॉकेटमध्ये पैसे? पण मात्र पॅन्ट्रीच्या तिन्ही खिशामध्ये पाकिटापेक्षा 10 पट बसतात. प्रभू म्हणतो लिमिटेशन ज्याला मर्यादा आहे ते तुमच्याजवळ ठेवू नका, जे अमर्याद आहे ते तुमच्याजवळ ठेवा. मर्यादित ठेवू नका, मर्यादित ठेवू नका. परमेश्वर धैर्य येऊ शकला म्हणाला आपल्या तंबूच्या कणातील दोऱ्या लांब तंबूच्या दोऱ्या बांध, कारण लोक त्या जागेवर हजारो येत आहे. आपला विस्तार करणारा, आपल्याला रिस्टोरेशन करणारा, आपल्याला वाढवणारा आपला देव परमेश्वर, आपल्या बरोबर चालणारा देव. किती ग्रॅम केलं माहिती नाही, केवढ्याचं केलं माहिती नाही, पण माझा देव अद्भुतरित्या देणार. म्हणून देवाचं चर्चमध्ये उपदेश ऐकताना, प्रार्थना करताना आता आपली ती वेळ निघून गेली. कोणती वेळ निघून गेली? आपला बाप्तिस्मा झाला, आपलं तारण झालं, विश्वासात वाढलेले आहोत, विश्वासात मुलावलेले आहोत, देवाच्या वचनावर विश्वास ठेवत आहोत, लोकांना सुवार्ता सांगत आहोत, उपवास करत आहोत, प्रार्थना करत आहोत, देवाचं काम करत आहोत, देवाची सेवा करत आहोत. या सर्व गोष्टी आता आपण करत आहोत. मग या करत असताना याच्या पुढे आपल्याला जायचं. प्रेज द लॉर्ड. याच्या पुढे आपल्याला जायचंय. याच्या पुढे जाण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा शैतान आपल्याला आशीर्वादी जागेवरून काढून नाशाच्या ठिकाणी नेतो. कारण शैतान आपली आशीर्वाद घ्यावं घेणार, आपले जे आशीर्वाद मोकळे होणार आहे, आपल्या जीवनात जे परमेश्वर कृपा करणार आहे, की कृपेचा काळ हा आहे, हा देवाच्या दयेचा काळ आहे, हे आपल्याला समृद्ध करणारा काळ आहे, आपली उन्नती करणारा काळ आहे. त्या सर्व गोष्टी देव आपल्याला देणार, सर्व गोष्टी देव देणार. आणि तो त्याच्या लेकरांवर आपली दया विपुल आणि मोठ्या. आज एक वेगळा विषय बोलणार होतो, वेगळ्या विषयावर तुम्हाला घेऊन जाणार होतो, परंतु संजीव ब्रदरनी जे वचन वाचायला सांगितले ते वचन वाचत असताना मला पवित्र आत्म्याने सांगितलं की या वचनाबद्दल आपण तुम्हा सर्वांना देवाचं भूज आणि रहस्य प्रगट करून सांगावं. पहिले शमूएलाचे पुस्तक त्याचा 2 नंबरचा अध्याय. पहिले शमूएलाचे पुस्तक कोणाला मला पटकन माहिती आहे 7 आणि 8 नंबरच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष देऊ. परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो, तो अवनत करतो व उन्नतही करतो, तो कंगालाला धुळीतून उठवतो, दारिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो. म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते. कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहे, त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे. प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड. परमेश्वर निर्धन करतो, परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो, व धनवानही करतो. तो अवनत करतो, तो अवनत करतो व उन्नतही करतो, उन्नतही करतो. तो कंगालाला धुळीतून उठवतो, तो कंगाला धुळीतून उठवितो, दारिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, दारिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून मोठे करतो. म्हणजे मग ते सरदाराच्या शेजारी बसतात, म्हणजे मग ते सरदाराच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते. वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होतं. कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहे, परमेश्वराच्या हातचे आहे. त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे, त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे.
Praise the Lord. 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 आता आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपण तयार व्हायचं आहे. परमेश्वर निर्धार करतो. निर्धार बघा जरा वचनाकडे लक्ष द्या. काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला मी 4 गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. निर्धार, धनवान, उन्नती, अवगती आणि वैभवी सिंहासन. आज मी वेगळा विषय सांगणार. पवित्र आत्म्याने माझ्या गोष्टी निर्धार करतो, फलहीन करतो. निर्धार त्याला म्हटलं जातं. निर्धार म्हणजे कोण? बोला पटकन. निर्धार ज्याच्याजवळ मग निर्धार कोणाला म्हटलं जातं? बघा जरा निर्धार कोणाला म्हटलं? हा निर्धार झाला. बघा जरा पटकन डोकं चालवा जरा. हा निर्धार झाला. निर्धार झाला कोणाला म्हटलं जाईल? जेव्हा धन असतं देवाच्या लोकांनो आणि ते काढून घेतलं जातं त्याला निर्धन म्हणतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. निर्धन कोणाला म्हणतात? धन असताना जे संपलेलं आहे, धन असताना काढून घेतलेलं आहे, धन असताना त्याचा नाश झाला आहे, तो निर्धन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता आपल्या जवळचं काय गेलेलं आहे बघा बरं. पटकन जावे. बघा पटकन जावे. सोनं किती जणांकडे होतं? बरं हात करा. किती जणांकडे सोनं होतं? किती जणांकडे सोनं होतं? बघा जरा. माझा प्रश्न आहे का? किती जणांकडे सोनं होतं त्यांनी वर हात करा. होतं होतं ज्याच्याकडे होतं त्याने वर हात करा. सोनं ज्याच्याकडे होतं त्याने होतं आणि ते गेलंय समजा. ज्याच्याकडे होतं देवाच्या लोकांनो त्याच्याकडचं गेलं म्हणजे याचा अर्थ असा की तो निर्धन झाला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. धन निघून गेलेलं आहे. देवाचं वचन सांगतं परमेश्वर ते निर्धन करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता किती लोकांचं सोनं केलेलं आहे प्रामाणिकपणे मला करा. किती लोकांचं सोनं होतं ते केलं प्रामाणिकपणे ज्याच्या लक्षात येते सगळेजण सोनं होतं आणि ते गेलंय. परत आलंय. ठीक आहे. त्याचं लगेच गेलेलं आहे. त्याचं सोनं होतं आणि ते गेलंय ते त्याच्या जवळ नाही आता. ठीक आहे. आणखी पटकन जरा समजून घ्या. मला काय सांगायचं तुला काय आहे तुझ्याकडं? काय काय होतं आहे का? बरं अकरा मला सांगतो काय आलं. देवासमोर उन्नत व्हायचं नाही. प्रभू समोर लीन आणि नम्र व्हायचं. जेव्हा प्रभूच्या समोर येऊ तेव्हा थरथर कापत लीन आणि नम्र होऊन देवाच्या समोर यायचंय. मला कोण पाहतं यापेक्षा माझा देव मला आशीर्वाद देणार आहे त्याच्याकडे आपण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सोनं होतं आता ते गेलेलं आहे. आता आपण कोण झालेलो आहोत? कोण आहे कबूताई? शाबास. याच्यामध्ये सगळ्यात आळणी आहे पण सगळ्यात हुशार. तिचे एवढे वचन मला तरी वाटतं कोणत्याच शिकलेल्या बाईची पाठ नाही. कोणाचेच पाठ नाही. तर म्हणून दाखवा. तिला एका माईक मध्ये उभा करतो, दुसऱ्या एका माईक मध्ये उभा करतो. तिला सुरुवात करून द्या. ती आत द्यायच्या आत द्यायचं. देवाच्या लोकांनो आज आपण निर्धन आहोत. देवाचं वचन काय वाचलं आपण? कोणते वाचलं? परमेश्वर निर्धन करतो. हा. परमेश्वर धनवान करतो. जर तुम्ही आज निर्धन आहात, जर आज तुम्ही निर्धन आहात तर देवाचं वचन पुन्हा पुढे काय सांगतं? तो काय करतो? माझा देव धनवान करतो. माझा देव
जाणं सगळ्यांना आवडतं. प्रेज द लॉर्ड. देवाच्या मंदिरात येताना देखील सोनं घालून या, चांगल्या साड्या घालून या. काय नाही मला देवाला जायचं आणि कपडे माझी बात नाही. माझ्या देवाला दाखवा हे प्रभू तुम्हाला 1000 रुपयाची साडी दिली ती मी घालून आले. प्रभू मला 2 मणी दिले 2 ग्रॅमचे ते मी घालून आले. प्रभू सांगतो येताना रिकामे या आणि जाताना भरून जा. आशीर्वाद वाढू देणारा प्रभू आहे. आशीर्वाद वाढवणारा देव आहे. समृद्धी करू देणारा देव आहे. तो धनवान करणारा देव आहे. मग जर तो देव धनवान करणारा आहे आजपर्यंत आपण धनवान झालो का? चूक कोणाची? चूक कोणाची? त्याने सांगितलं मी तुम्हाला दिलेलं आहे, आपण घेतलंय का? आपण घेत नाही. चूक आपली. म्हणून आपण ते मिळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं. मागे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. आता एक वेगळं उदाहरण. सौदी अरेबियामध्ये एक मनुष्य, धनवान मनुष्य राहतो आणि प्रत्येक मनुष्याला नाद आहे काहीतरी पाळायचं. पण मी ते बघितलं तेव्हा मला एकदम विशेष वाटलं. प्रत्येकाला नाद आहे. प्रत्येक कुत्रे पाळण्याचा, मांजर पाळण्याचा, घोडे, गाढव, हत्ती, बैल, वाघ पाळण्याचा नाद आहे. ससा, प्रत्येकाला नाद आहे. प्रत्येकाला आपल्याला नाद आहे. आपण आपल्या गावात गाया पाळतो, म्हशी पाळतो, जनावर पाळतो, बकऱ्या पाळतो, कोंबड्या पाळतो. प्रत्येकाला नाद आहे काहीतरी प्राणी पाळण्याचा. प्रत्येक व्यक्ती. त्या सौदी अरेबियामध्ये एक जण असा दाखवला की जो त्याला नाद आहे अजगर पाळण्याचा. काय पाळण्याचा? अजगर, साप. साप पाळण्याचा. त्याने एक लहान अजगर साप, लक्षपूर्वक आहे, एक लहान अजगर साप त्याने घरी आणला. रोज त्याला दूध पाजायचा, रोज त्याच्या बरोबर खेळायचा, त्याच्या ताटात जेवायचा, तो त्याच्या बरोबर खायचा. त्याला सापाचं विष काही वाटत नव्हतं. रोज त्याच्याबरोबर बसायचा. त्या अजगराला नवीन नवीन कपडे घालायचे. आपल्या गादीवर त्याला दिवाणमध्ये झोपू द्यायचं. सर्व काही. अजगर वयाने वाढत झाला. हा मनुष्यही धनवान 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 होता. एक दिवस अजगर मोठा झाला. एवढा मोठा झाला की तो 10 माणसाला उचलणारा एवढा लांब झाला. 15-20 फूट एवढा झाड झाला. आणि अचानक त्या अजगराने खाणं बंद केलं. खाणं बंद केलं. पाणी पिणं बंद केलं. ज्यूस पिणं बंद केलं. ज्यूस पीत नाही, पाणी पीत नाही. त्याला मांस, मच्छी, मटण, अंडे खाऊ घातले, काही खुराक खात नाही. हा धनवान मनुष्य चिंतेत पडला. अरे ज्या अजगरावर मी प्रेम केलं, ज्याला मी जीवापाड सांभाळलं, तो काहीतरी आजारी आहे का? तो खात का नाही? तो पीत का नाही? त्याने डॉक्टर बोलवले, वेगवेगळ्या डॉक्टरांना बोलवलं, वेगवेगळे आणि सर्व जे डॉक्टर आहेत, स्पेशलिस्ट, सापाचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, त्यांना बोलवलं. त्याने त्याला चेक केलं. सर्व काही झालं. कुठल्याच डॉक्टरला काहीच निदान लागायला तयार नाही. कुठले डॉक्टर सांगायला तयार नाही. कित्येक डॉक्टरने सांगितलं की हा जोपर्यंत खात नाही तोपर्यंत त्याला सलाईन द्या, त्याला औषध द्या, डॉक्टर द्या, काही परिणाम झाला नाही. शेवटी तो अजगर बिना अन्नापाण्याचा. आणि मग एक दिवस त्याच्याकडे एक साधा मनुष्य जो औषध उपचार करतो असा मनुष्य त्याच्याकडे झाला. त्याने त्या म्हाताऱ्या माणसाला बोलावला. बाबा या, हा माझा अजगर पहा. तुम्हाला लागेल तेवढं धन द्यायला तयार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा द्यायला तयार आहे. त्याने अन्न पाणी खाल्लं पाहिजे, ते जगला पाहिजे. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. ज्या दिवशी तो आजारी पडला त्या दिवसापासून मी चांगले कपडे घालणं बंद केलं. मी दाढी करणं बंद केलं. मी केस कापणं बंद केलं.
सगळं बसणं गप्पा मारणं बंद केली. त्याच घराला वाच त्या बाबाने त्याच घराकडे पाहिलं आणि त्याला विचार, महाराज मला सांगा, हा आजगर किती दिवसापासून उपाशी? त्याने सांगितलं 2 महिन्यापासून उपाशी. किती वर्षापासून तुम्ही त्याला सांभाळता? त्याने सांगितलं की याला 20 वर्ष झाली सांभाळ. केवढा होता तेव्हा तुम्ही आणला? त्याने सांगितलं 5 फूट होता तेव्हा मी आणला, आता हा 20 फूट झालाय. वजन किती होतं? त्याने सांगितलं वजन याचं 2-5 किलो होतं तेव्हा मी आणलाय, आता हा 100 किलो वजनाचा झाला. त्या बाबाने त्या महाराजाला लक्षपूर्वक ऐकलं. त्या बाबाने महाराजाला विचारलं, महाराज हा काय काय करतो? पाणी पितो? नाही पित. ज्यूस पितो? नाही पित. काही खातो? काही करत नाही. आणि मग काय करतो? आणि काहीच करत नाही. मग तो महाराज म्हणाला, बाबा हा काहीच करत नाही. तो बाबा म्हणाला, मग याच्या व्यतिरिक्त तू काय करतो? त्याने सांगितलं काहीच नाही. मी झोपला असताना तिकडून पायाकडून जे त्याचं तोंड माझ्या पायावर ठेवतो आणि नखापासून मला चाटत डोक्यापर्यंत येतो आणि पुन्हा चाटत खाली पायापर्यंत जातो. महाराजांनी मला सांगितलं, ऐका बरं ह्या लक्ष ठेवा. महाराजांनी त्याला सांगितलं, हा आजगर मरणार नाही. मग तू मरणार आहेस. आजगर मरणार नाही, तू मरणार आहेस. म्हणजे कसं काय मी मरणार आहे? तो नखापासून तुला चाकी केसापर्यंत जातो आणि पुन्हा खाली येतो. उपवाशी आहे 2 महिन्यापासून. पोट त्याने रिकामं ठेवलंय. तो माप घेतोय तुला गिळायचं पोटात ठेवायचं. तो काय करतोय? माप घेतोय. हा 70 किलोचा माणूस माझ्या पोटात ठेवल्यावर मला किती दिवस पचन करावं लागतील? तेव्हाच्या लोकांना असे साप, असे शैतान आपण आपल्या जीवनात पाळून ठेवले जे संशयाचे आहे. आणि माप घेतलंय आपलं. लक्षपूर्वक ऐका, या शैतानाने आपला जो अविश्वास ठेवलाय, तो टाळी करत आहे, तो ऑब्झर्व करत आहे, तो मोजत आहे आपल्याला. किती विश्वासात आहे, त्यांचं किती खिस्सामय जीवन आहे. एखादी गोष्ट आपल्याला महाग आहे आणि ती करण्याच्या अगोदर आपण जेव्हा मनात विचार करतो की ते मला करणं शक्य नाही, त्याच वेळेला शैतानाने तुमचा विश्वास मोजलेला आहे. ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट देवाकडे मागता आणि माझा देव देऊ शकत नाही असं जेव्हा म्हणतात, त्याच वेळेला शैतानाने तुमच्या विश्वासाची खोली मोजली आहे, तुमच्या विश्वासाची लांबी मोजली आहे, तुमची वाढ खुंटली आहे, हे त्याला ठाऊक आहे. मग तो अविश्वास वासना गर्भरूप होते. ती गर्भधारण करते, ती पोटात साठवली जाते आणि मग ती पापाला जन्म देते. अविश्वास आपल्याला त्या गोष्टीपर्यंत जाऊ देत नाही. का? आपण गरीब आहोत. का? आपण ते करू शकत नाही. का? आपल्याकडे पैसा नाही. तो आपल्या पोटात गर्भधारण करतो आणि मग 1 वर्षाने, 2 वर्षाने, 5 वर्षाने तो पापाला जन्म देतो आणि आपण पाप देवाच्या विरुद्ध करतो आणि म्हणतो, माझा देव मला देत नाही. हा विश्वास आपल्या जीवनातून निघणं गरजेचं आहे. हा विश्वास आपल्या जीवनातून दूर होणं गरजेचं आहे. कोण करील? देवाच्या लोकांना फक्त माझा येशू करेल. तो निर्धार करतो आणि धर्मान देखील. आपण निर्धन आहोत तर तो धर्मान करणार, धर्मान करणारा देव आहे. आणि जर आपण धर्मान आहोत तर तो आपलं धन वाढवणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुढे बघा काय देवाचं वचन काय सांगतं. तो कंगालास धुळीतून उठवितो, तो कंगालास धुळी
उचलून दरिद्र चौकीच्यावर उचलतो, उभे करतो. म्हणजे मग ते सरदाराच्या शेजारी बसतात. बघा तो कंगालास धुळीतून उठतो. कंगालास कोण उचलतो? आपण कंगाल आहोत. असं जेव्हा शैतान आपल्याला सांगतो तेव्हा आनंद आणि उल्हास करा. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. एखाद्या चांगल्या दुकानाकडे तुम्ही गेलात साड्याच्या आणि साडीची किंमत 3000 रुपये. गंगूताई काय म्हणते मला घेशील का जाऊन? काय म्हणशी? माझ्यावर पैसे नाही, कंगाल आहे. देवाचं वचन सांगतो तो कंगाल धुळीतून उचलतो आणि त्याला अधिपतीच्या पंक्तीत बसवितो. जर आपण कंगाल आहोत तर समजून घ्या आपल्याला पुढची जी उन्नती आणि प्रगती आहे ती आहे अधिपतीच्या पंक्तीत बसवणं. Praise the Lord, praise the Lord. आज कंगालाचं दुःख करू नका. कंगालाचं दुःख करू लक्षात ठेवा. कंगाल आहे समोरच्या धर्माला सांगा माझा टाईम माझ्या येशूच्या नावात येणार आहे. माझी वेळ येणार आहे. येशूला, त्याच्या आईला, त्याच्या वडिलांना, त्याच्या भावांना सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण होतं. का नाही काय? कोणाचा दुसरा अध्याय सर्वांना आमंत्रण आहे. सर्वांना आमंत्रण आहे लग्नाचं. आता पण ते कोणाला मिळालं? योहान वर्तमान दुसरा अध्याय पहिल्यापासून. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते. येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली याच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. अजून आली नाही. संपलाय पण माझी वेळ अजून Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. माझ्या पाठीमागे म्हणा माझ्या जवळचं संपलं आहे. माझ्या येशूची वेळ आली 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 आहे. आता संपलेलं भरण्याची वेळ स्वीकारली आहे. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. जे संपणार ते मारा. येशूलाही आमंत्रण आहे. येशूच्या शिष्यांनाही आमंत्रण आहे. म्हणजे पत्रिका 13 वेगळे. किती पत्रिका वेगळे? 13 पत्रिका. येशूला सेपरेट आणि 12 शिष्यांना सेपरेट. म्हणजे 13 पत्रिका सेपरेट आहे. येशूच्या आईला पत्रिका आहे. येशूच्या वडिलांना पत्रिका आहे. येशूच्या भावांना पत्रिका आहे. आणि कान्या गावात लग्न आहे. लग्न समारंभामध्ये ते सर्वजण गेलेले आहे. सर्वजण गेले. आणि गेल्याच्या नंतर जे जेवण जे द्राक्षरस आहे तो संपून गेला. येशू उभा असताना त्याच्याकडे आई येऊन त्याला म्हणाली. येशूची आई येशूला येऊन म्हणाली बाळा यांच्या जवळचा द्राक्षरस संपलेला. येशू म्हणाला तुझा आणि माझा काय संबंध आहे? लग्नाबरोबर काय संबंध आहे? त्या घडलेल्या घटनेबद्दल काय संबंध आहे? तू द्राक्षरस संपला म्हणती याच्याशी माझा काय संबंध आहे? माझी वेळ आणखी आली नाही. माझी वेळ आणखी मग प्रभूने त्यांना सांगितलं. बघा बरं पुढे वाचा पटकन. एक 10 मिनिटांमध्ये आपण त्याची आई चाकरांना म्हणाली हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. जे काही तुम्हाला सांगेल ते करा. हे कधी करा? बघा जरा वेळ विचार करा. येशूची आई येशूला म्हणाली
देवाच्या लोकांनो, येशू जरी म्हणाला थोड्या वेळ थांबा, पण त्या अगोदर लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला ही आज्ञा आहे की तो जे सांगेल ते करा. ते जे सांगेल ते करा. तो सांगतो प्रार्थना करा, तो सांगतो विश्वासात वाढा, तो सांगतो उपवास करा, तो सांगतो संकल्प करा, तो सांगतो दान धर्म करा, तो म्हणतो मी सांगतो ते करा. मी सांगतो ते करा. मग साखरला त्याची आई म्हणाली, हा सांगेल ते करा. पुढे ते पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्याच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवले होते. यहुद्याच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे. दादा लस मामा ऐका, कोणत्या शुद्धीकरणाप्रमाणे? यहुद्याच्या. अरे लग्न कुठे? कानागावी. आणि यहुदी जे शुद्धीकरण करतात ते रांना आले कुठून? विचार केला का कोणत्याच साखरेला लागलाय? यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे जे रांजण ठेवले आहे, जे शुद्धीकरण करणारे रांजण आहेत देवाच्या लोकांनो, ते फक्त पवित्र स्थानात आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. आणि त्या रांजणात द्राक्षरस ठेवला. मग येशू म्हणाला, माझ्या बापाचं घर दरची गुहा केली का? तळले मारून काढून टाक. आता त्या येशूने त्या शुद्धीकरणाच्या रांजणामध्ये काय म्हणायला सांगितलं? त्या 2-2-3-3 मण पाणी मारून ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. येशू म्हणाला, रांजण जे आहे ते पाण्याने तोंड भरा, काठोकाठ भरा. देवाच्या लोकांनो, आपल्याकडे जे काही आहे ते तोंड भरा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे दुसऱ्याने भरण्याची गरज नाही. आणि तोंड भरल्याच्या नंतर, पुरेपूर खाल्ल्याच्या नंतर काय होतं? भरपूर खाल्ल्यावर काय होतं? अपचन पुढची गोष्ट आहे. पण आपण पोटभर जेवलोय त्याची पावती काय आहे? काय आहे? आणि ढेकर दिल्यावर काय होतं? जेवण तोंड भरा. म्हणजे प्रभू तुम्हाला आशीर्वादाने असा भरून काढी की ते सर्व तुमच्या पोटात पचलं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला अपचन होणार नाही, कारण प्रभू देणारा देव आहे. तोंड पाण्याने रांज न भरते. पहिला द्राक्षरस संपूर्ण गेला. देवाच्या लोकांनो, आपल्याकडे पहिले जे होतं ते संपूर्ण आहे. प्रेज द लॉर्ड. जुने ते होऊन गेले आहे, जुने ते होऊन गेले आहे. पहा सर्व काही कसे होत आहे? नवीन होत आहे. ते स्वीकारलंय का? स्वीकारलंय का? नवीन होणार, नवीन जे होणार आहे ते स्वीकार. तो मी दरिद्र्यास मुखिड्यावर उचलतो आणि अधिपतीच्या पदवीस तो आपल्याला यासाठी उचलणार आहे. तो आपल्याला लोकांपेक्षा उंच करणार आहे. तो आपल्याला सर्वांपेक्षा जास्त आशीर्वादित करणार आहे. तो आपल्याला धनाने आशीर्वादित करणार आहे. तो ज्ञानाने आशीर्वादित करणार आहे. तो आपल्याला त्याच्या कृपेने आशीर्वादित करणार आहे. काल मी सहज एक फेसबुक मध्ये एका मुलीची स्टोरी ऐकत होतो, ज्याला आपण साक्ष म्हणतो, विश्वास. गोसावी समाजाची एक मुलगी, गोसावी समाज. मी स्वतः ऐकताना रडलो. ती मुलगी स्वतः सांगत होती. युट्यूबवर, फेसबुकवर तिचे व्हिडिओ बनवले. गोसावी समाजाचे रोज लोकांच्या दारात राहणं, भिक्षा मागणं, शिळे तुकडे घेणं, फाटके कपडे घेणं, अशी ती. तिने सांगितले, मी 6-7 वर्षाची होती. शाळेच्या जवळ आमचं घर होतं आणि मी शाळेत
जायच्या अगोदर आईच्या बरोबर भीक मागायची. लोक मला शिळी भाकर द्यायची, शिळं कालवण द्यायची, तिने खायची. ऐका, तरुण लेकरं सगळे ऐका, ते शिकतात ते सगळे ऐका. शिव, समुद्री, शरू, जयदूर, कऊ, दिदी सगळे जण ऐका. सगळे लेकर लक्षपूर्वक ऐका, ते शिकतात ते. पाठीमागा दिदी भैयाची, आपल्याकडून भैयाची, लक्षपूर्वक ऐका. मी भिक्षा मागायची. विठू, सतेश ऐका, भिक्षा मागायची. मला कुणी भाकर देत नव्हते. आणि त्या शाळेच्या जवळ आमचं पान होतं, पान. त्या पानाच्या जवळ मी राहायची. मग मी एक दिवस आईला म्हटले, आई हे सगळे पोरं शाळेत जातात, मलाही शाळेत जायचं. आई बापाने विचार केला, जाऊ द्या, एक लेकरू आहे, हे जर शाळेत गेली, तिला दुपारचा भात मिळेल, तिला घालायला फुकट कपडे मिळतील, तिला फुकट दप्तर मिळेल, तिला फुकट पैसा मिळेल. चला, आपलं एक ओझं कमी होईल. त्यामुळे शाळेत जायला लागली. पहिल्या वर्गापासून 10वी पर्यंत ती टॉपर होती. पहिल्या 2, 3, 1 नंबर येते रोज, प्रत्येक वर्षी पास. 12वीला ती 3ऱ्या नंबर येते. पूर्ण शाळेमध्ये तिचा 3रा नंबर. तिने सांगितलं, आई आजारी पडली. लक्षपूर्वक, आई आजारी पडली. घरात खायला धान्य नाही, पीठ डब्यात नाही, तेल नाही, जवळ पैसा नाही, काय करायचं? तिने सांगितलं, मी 12वीला 3ऱ्या क्रमांकाने पास झाले, तरी मी डोक्यावर टोपलं घेतलं आणि भिक्षा मागायला, भाकर मागायला, आईसाठी, लेकरांसाठी भिक्षा मागायला लोकांच्या दारात गेली. दारात गेल्यावर समोरच्या बाईच्या घरासमोर गेली. तिने मला आधा भाकरीचा तुकडा दिला शिळा आणि मला म्हटली, एक काम कर, माझा संडास आहे, मी तुला 2 रुपये देते, ते साफ करून दे. ती रडून रडून सांगते, मी 2 रुपयासाठी माझ्या आईला दवाखान्यात जायला ते पैसे होते. घरात खायला भाकर नाही. ती सांगते, मी हाताने संडास साफ केलं 2 रुपये घेऊन आणि घरी आलो. आईचा दवाखाना केला. मग मी शाळेत जायला लागले आणि मग माझा नंबर मेडिकल कॉलेजसाठी लागला. मी पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजला डॉक्टरसाठी लागले. माझ्याकडे 2च ड्रेस ते लोकांनी दिलेले होते. एका बाजूने शिवलेले, हात शिलाई नाही, काहीच नाही. मी तिथलं वातावरण बघितले बीबीएच्या सगळ्या मुलांचं, बीजे मेडिकल कॉलेज, आणि मी रडायला लागले. बाकीचे लेकर माझ्याकडे कोण हसायचे, माझ्याकडे कपडे नाही, माझ्याकडे डबा नाही, माझ्याकडे मेस नाही, माझ्याकडे काहीच नाही. मी मनात विचार केला की ते आजारी लोकांना फुकट खायला देतात. मी भिकाऱ्याच्या लाईनीत जाऊन तिथे बीजी मेडिकल कॉलेजची स्टुडंट असताना भिकाऱ्याच्या लाईनीत मी तारी उभा राहायची आणि गरीबाला जो भात वाटतात पेशंटचे नातेवाईक, तो भात मी खायला सुरुवात केली. मी गच्चीवर गेले आणि मी ठरवलं, मी या पात्रतेची नाही, लेकराबरोबर मी नाही. मी टॉपर आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, पण माझ्याकडे कपडे नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे मेसला द्यायला आणि पैसे नाही, मला अन्न खायला पैसे नाही. मी वर ससून हॉस्पिटलच्या वर, मेडिकल कॉलेजच्या वर जाऊन जीव देणार होतो. त्याच वेळेला उडी टाकायचं माझ्या डोक्यात होतं. त्याच वेळेला मी एक वाणी ऐकली आणि ती वाणी मला म्हणाली, तू मरण्यासाठी नाहीस, तर तू जीवदान देण्यासाठी तयार हो. तू मरू नकोस. या कॉलेजवर उडी टाकून तू मरू नकोस. म्हणजे मला काय? त्यांना जीवन देणारी हो. डोळे पुसले, खाली आले म्हणे आणि खाली येऊन अभ्यास करायला सुरुवात केली. आज ती MBBS टॉपरची डॉक्टर आहे, जी लोकांचे गरिबांचा 1 रुपया देखील घेत तो कंगाल धुळीतून उचलतो, अधिपतीच्या पंक्तीत बसवतो. तो तुमचा देव आहे.
जगात लोकांकडे पैसा आहे देवाच्या लोकांनो. जगात लोकांकडे मोठमोठ्या खाड्या आहे. जगात लोकांकडे सोनं आहे, पण लोकांकडे ज्ञान नाही. लोकांकडे जगातल्या श्रीमंत लोकांपैकी एक मुलगा आहे, धीरूभाई अंबानीचा. मागे लग्न झालं त्याचं. पोराच्या वाचनाने पोराला चालता येत नाही. बाबाने 200 कोटी रुपये चालता येत नाही. त्याला चालवायला एक जोडीदार लागतो, त्याला उठवायला जोडीदार एक लागतो. माझा देव देवाच्या लोकांनो, त्यापेक्षा मोठं धनवान आपल्या देवाने आपल्याला केलं आहे. कारण आपले लेकरं उड्या मारतात, खेळतात, घामाघूम होतात, उपोषी राहतात, देवाचं काम करतात, देवाच्या मंदिरात राहतात. त्या धनवानापेक्षा देवाने आपल्याला कितीतरी पट मोठं अंगाला उचलू अधिपतीच्या तो तरी त्यास उकिरड्यावर उचलतो. उकिरड्यावर उचलतो तरी त्यास उचलतो. उकिरड्यावर उचलतो. माझ्या पाठीमागे म्हणा, माझे येशू मला उचल आणि अधिपतीच्या पंक्तीत बसव. माझे येशू माझं गेलेलं धन मला पुन्हा दे. प्रभू मी निर्धन आहे, मला धनवान बनव. प्रभू मी कंगाल आहे, माझा हात धर. अधिपतीच्या पंक्तीत मला घेऊन माझा देव हे करण्यास. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अशक्य गोष्टीला शक्य करणारा प्रभू आहे. ही जे मुलीची मी साक्षी सांगितली, युट्यूबवर साक्षी आहे, फेसबुकला साक्षी आहे, इंस्टाग्रामला साक्षी आहे. करोडो लोक या मुलीची साक्ष रोज सांगतात. पण जेव्हा मी काहीचं गाव काय ते इस्लामपूरजवळ, काहीचं गाव नाही, इस्लामपूरजवळचं गाव ते कराडचं. हा त्या म्हणता या ऑपोजिट गाव इस्लामपूरच्या शेजारी गाव आहे. डावरी समाजाचे लोक आहेत. आणि मला 4 महिन्यापूर्वी 4-5-6 महिन्यापूर्वी इस्लामपूरला गेलो. इस्लामपूरला गेल्याच्या नंतर ज्यांच्याकडे मी राहतो, ज्यांच्याद्वारे या सर्व तमाशा कलावंतांना सुवार्ता सांगितली जाते, रेश्मा ताईने मला सांगितलं, बाळासाहेब माझी एक मैत्रीण आहे किरण नावाची, तिच्याबरोबर तुम्ही बोला, माझी इच्छा आहे तिचं परिवर्तन व्हावं. खूप वर्ष झाले आम्ही तिला भेटलो नाही. खूप वर्ष झाले आम्ही एकमेकीला भेटलो नाही. सगळ्या नंबरवर तिने फोन केला त्या किरणला. त्यांनी गप्पा मारल्या बऱ्याच. आणि हळू रेश्माताई तिला सांगितलं, किरण अगं बाई, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. मी प्रभू येशूचा स्वीकार केला. मी देवाच्या वचनात विश्वासात आहे. मला 3 मुली, 1 मुलगा आहे. 2 मुली BSc नर्सिंग झाल्या. 2 लेकरं लहान आहेत. माझे मिस्टर शिक्षक आहेत. माझ्या येशूने माझं कल्याण केलं. माझी अपेक्षा ही आहे की तुझ्यासाठी प्रार्थना केली जावी. किरण थोडी हुशार. किरण म्हटली ठीक आहे, काही अडचण नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि हळूच म्हटली, माझ्याकडे माझे भाऊ आले, ते पास्टर आहे, त्यांच्याशी बोल. ती म्हटली ते त्यांच्याकडे. आणि माझ्या बरोबर बोलताना किरण मला डायरेक्ट म्हटली, प्रेज द लॉर्ड पास्टर साहेब. मी धरण विचार केला, या बाईला ख्रिस्त माहिती नाही, असं तिची मैत्रिणी सांगती, लहानपणच्या मैत्रिणी आहे, ही वेगळ्या समाजाची, ही वेगळ्या समाजाची, लहानपणी ह्या कशा चांगल्या, काय झालं यांचं कॅरेक्टर तुम्हींना माहिती आहे. पण ही बाई मला प्रेज द लॉर्ड म्हणती, तुम्ही कुठे आहात? म्हटलं इस्लामपूरमध्ये. पालक साहेब तुम्ही इस्लामपूरच्या आणि कराडच्या बँगलोर हायवेवर मध्ये आल्या. हायवेवर आल्याबरोबर हायवेच्या समोरून तुम्ही आणि ठिकाणी ब्रिजच्या खालून निघताय आणि राईट टर्न मारून जेव्हा तुम्ही निघता, राईट टर्न मारू नका, स्ट्रेट ब्रिजच्या खालून पुढे या. एक 15 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. आणि कोणालाही माझं नाव सांगा, त्याला विचारा. या बालक साहेब उजवी वाट पाहते. प्रार्थनेची मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या लोकांना गरज आहे. तुम्ही या. मी कधीच ते गाव पाहिलं.
एकटाच त्या गावाला चाललो. आणि मग घरी आलो दादाने मला सांगितलं आपली ताई त्या गावात आहे. गावाचं नाव मला आठवत नाही. सरळ गेलो 15 किलोमीटर. गाव मोठं आहे, भरपूर लोकवस्ती आहे, अतिशय सुंदर गाव आहे. त्या गावात गेलो. तिच्या घराच्या समोर जाताना मला एक चर्च दिसलं. ते चर्च मी पाहिलं. चर्चच्या पुढचा मुलगा मला परत घेऊन गेला, आणखी बऱ्याच लांब घेऊन गेला. मग खाली उतारा नदीच्या कडेला त्यांचे घर आहे, त्या घरी घेऊन गेला. मी बघितलं सगळे लोक, त्यांचा अवतार, त्यांचं राहणं, त्यांचं वागणं, हे सगळ्या गोष्टी मी पाहिल्या. मला त्याचं वाईट काहीच वाटलं नाही. फक्त मला एक वाटलं की प्रभू या लोकांना हे आळणी आहे, हे लोक भिक्षा मागणारे, हे लोक गरीब आहेत, हे लोक खंडार आहेत, हे लोक ढावली समाजाचे आहेत. प्रभू यांना मी कशी सुवार्ता सांगू, यांना मी कसं सांगू की माझा येशू देव आहे, त्यांना कसं बिंदवेन, त्यांच्या जीवनात कसं स्वीकारता येईल. प्रभू यांना वाचता येत नाही, प्रभू यांना ज्ञान नाही, प्रभू यांना माझी भाषा समजायला तयार नाही. काय किरणताईच्या घरात बसलो. ती सुशिक्षित आहे, नवरा सुशिक्षित आहे, दोन्ही मुलं सुशिक्षित. बसल्यावर प्रार्थना केली. बाकीचे लोक माझ्या तोंडाकडे पाहत. किरणताई, तिचा पती, तिचे लेकरं विश्वासात आहेत. ते विचारे हालेलुया प्रेज लॉर्ड हे सगळं करतात. तिची सासू आली 100 किलो वजनाची मोठी. एका पोराला त्या पोराच्या आईला हाताला धरून घेऊन आली आणि सांगितलं, आदर काय आहे हे पोरं 8 वर्ष झालं मुक आहे. किती वर्ष झाले? 8 वर्ष झाले मुक आहे. यासाठी प्रार्थना करा. त्याच्यासाठी मी पाहत राहिलो त्या पोराकडे. 8 वर्षाचं पोरं मुक आहे, एक शब्द बोलत नाही, तोंडातून एकही शब्द निघत नाही. मी त्या तिकडे पाहत राहिलो. किरणताईकडे मी पाहिलं. ते माझ्याकडे पाहून हसल्या आणि मला म्हटल्या, पालक साहेब माझ्या देवाने तुम्हाला याच्यासाठीच पाठवलाय, याच्यासाठीच पाठवलाय. एक चांगला प्रार्थना करा. मी प्रार्थना करत राहून जीभ बाहेर काढ. त्या मुलाने जीभ बाहेर काढली. 8 वर्षाचा मुका लेकरू आहे, जीभ बाहेर काढली. मी 2 बोटाच्या चिमटेत जीभ धरली आणि ती जीभ धरून त्या जीभेवर फुंकर घातली आणि सांगितलं, येशूच्या नावात बोलायला सुरुवात कर. त्या क्षणाला तिने बोलायला लागलं. माझ्या प्रभूने प्रार्थना केली. आईला हाका मारलं, बापाला हाका मारलं. संपूर्ण समाज पाहायला आला आणि ते म्हणाले की आता हा आहे तरी कोण जो मुक्याला बोलायला लावतो. मी सांगितलं, हा माझा ईश्वर. अशक्य गोष्टीला शक्य करणारा आपला देव आहे. देवाच्या लोकांनो, आपला देव आपली परिस्थिती बदलणारा देव आहे. फक्त त्या देवाच्या विश्वासामध्ये वाढत त्याच्या कृपेत समजून घ्या, ओळखून घ्या, कळून घ्या आपल्या देवाने आपल्यावर काय कृपा केली. आपले आशीर्वाद कमवून बसू नका. आपले आशीर्वाद वाढवून घ्या, वाढवून घ्या. त्याच्या वेळेला आपण आपल्याकडे